नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. टॉप न्यूज मराठीचा लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा जो आहे तो जाहीर झालेला आहे. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यासोबतच राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. भाजपाच्या जाहीरनाम्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर अंमलबजावणी आराखडा असं हे स्वरूप असणार आहे. 25 मुद्द्यांचा उहापोह जो आहे तो भाजपने या जाहीरनाम्यामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय. साधारणतः 25 मुद्दे, 25 घोषणा भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. मग अगदी लाडकी बहीण योजनेला 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत लाडक्या बहिणींना दरमहा देण्याबाबत असेल किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना देणं असेल, अशा अनेक योजना ज्या आहेत त्या या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. 25 मुद्द्यांची आपण विस्ताराने एकदम चर्चा करणार आहोत आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये, या लाईव्ह चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, जाहीरनाम्यापूर्वी ज्या भाजपच्या जाहीरनाम्यावर तर आपण बोलूयाच, मात्र या अगोदर सुद्धा अगदी वंचित बहुजन आघाडीपासून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापर्यंत अनेक महत्वाच्या पक्षांनी आपले जाहीरनामे मंजूर केले, जाहीर केले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर मतदारसंघ निहाय जाहीरनामा जो आहे तो सादर केला आहे आणि त्यातल्या ठिकाणी उमेदवार अगदी जसं की अजित पवारांनी बारामतीमध्ये जाहीर केला, सुनील तटकरेंनी मुंबईमध्ये राज्याचे प्रदेशाध्यक्ष नात्याने जाहीर केला. असे उमेदवार मतदारसंघ निहाय जाहीरनामा करतायत आणि सगळ्यांच्या जाहीरनाम्याची कॉमन फॅक्टर जर आपण पाहिला तर मतदारांवर आश्वासनांची खैरात मोठ्या प्रमाणावर केली जाते. अगदी लाडकी बहीण पासून ते विविध घोषणा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. पहिल्यांदा या सगळ्यावर काय सांगशील? संकेत, आपण बघतोय की आता विधानसभा निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत. सर्वांनी आपले उमेदवार दिलेले आहेत. प्रचार अगदी रंगात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुद्धा झडताना पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे मतदारांना कसं आपल्याकडे आकर्षित करता येईल, जास्तीत जास्त आपल्या उमेदवारांना कशी मतं मिळतील, त्या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. ते आपण प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामधून बघतोय. वंचितने त्यांचा जोशाबा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्या प्रकारे आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाने आजच त्यांचा जाहीरनामा जाहीर केलेला आहे. अजितदादांनी, जसं तू सांगितलं की अजितदादांनी जिल्हावार जो आहे, मतदारसंघ निहाय जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर कसं आपल्याला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करता येईल आणि कशी आपली राज्यामध्ये सत्ता आणता येईल, कसे आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणता येईल, या दृष्टिकोनातून हा जाहीरनामा बनवल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येते. जर आपण भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये बघितलं तर त्यांनी आज अर्थात सहकार मंत्री असणारे, गृहमंत्री असणारे अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार असतील किंवा विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. परंतु या जाहीरनाम्यामध्ये जर आपण पाहिलं तर 25 मुद्द्यांवरती भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येते, जेणेकरून हे मतदार जे आहेत आपल्या पक्षाकडे कसे आकर्षित होईल. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नुकताच लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पराभवानंतर, अर्थात महाराष्ट्रामध्ये जो पराभव झाला किंवा किंवा महायुतीला जे अपेक्षित यश मिळालेलं नाही, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना, ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. महिलांना 15,000 प्रतिमाह जे आहे ते मानधन देण्यात येत होतं आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या बाहेर जाहीरनाम्यामध्ये पहिलाच मुद्दा जो आहे तो लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत. आधी 1,500 रुपये मिळायचे, आता ते वाढवून त्यांना 2100 रुपये लाडक्या बहिणींना, म्हणजे वर्षाला 25,200 रुपये महिलांना जे आहेत ते मिळण्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राजरत्न, याच जाहीरनाम्यामधला भाजपचा दुसरा मुद्दा जर आपण प्रामुख्याने पाहिला तर शेतकरी कर्जमाफीवर भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये वचन दिल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे राजरत्न, आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जेव्हा राज्यामध्ये 14 ते 19 मध्ये सरकार होतं, त्यावेळी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी मुक्ती योजना जी आहे ती भाजपने आणली. पुढे महाविकास आघाडी सरकारनेही ती योजना पुढे नेण्याचं काम केलं. आता जर आपण पाहिलं तर 12,000 रुपयांऐवजी 15,000 रुपये इतका निधी शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना जो MSP मिळतो त्या MSP वर 20% अनुदान. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी योजना म्हणता येईल. राजरत्न, काय सांगतील? आपण बघतोय की नक्कीच संकेत, यापूर्वी जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना जो होता शेतकरी सन्मान निधी जे होता ते केवळ 12,000 रुपये मिळायचा, तो आता वाढून या आमचं सरकार आल्याच्या नंतर, अर्थात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्याच्या नंतर त्यावेळी 15,000
ते मानधन करणार आहोत असं या जाहीरनाम्यामध्ये सांगितण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एम-एस-पी जो आहे, एम-एस-पीचं जे अनुदान आहे ते 20% जे आहे ते अनुदान देण्यात येणार आहे, असं सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कारण आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या आत्महत्या असतील. त्यामुळे शेतकऱ्यांना कसा आपल्याला हात देता येईल आणि शेतकऱ्यांची मतं कशी आपल्या बाजूने वळवता येईल, शेतकऱ्यांसाठी कशा आम्ही योजना आणत आहोत आणि कशा योजना पुढे आणणार आहोत, हे सांगण्याचा भारतीय जनता पक्षाने या जाहीरनाम्यामधून प्रयत्न केलेला दिसून येतोय. एकंदरीतच राजरत्न, भाजपचा जाहीरनामा काय असणार याची उत्सुकता अनेक दिवसांपासून होती. कारण की 40 जणांची समिती, मग सुधीर मुनगंटीवार त्या समितीचे प्रमुख आणि अंमलबजावणी आराखडा अशा स्वरूपामध्ये भाजप खरं तर आपला जाहीरनामा जो आहे तो मांडेल आणि आम्ही हे पूर्णच करू असं भाजप सांगताना आपल्याला पाहायला मिळत होतं. पुण्यातही विनय सहस्त्रबुद्धेंनी त्या अनुषंगाने प्रेस घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. तिसरी मोठी घोषणा जी भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते राजरत्न, की प्रत्येक गरीबाचं घरांचं स्वप्न आपलं पूर्ण होईल आणि त्यासाठी भाजपा आणि महायुती अन्न सुरक्षेबरोबर हक्काचं घर जे आहे ते देईल, ही देखील मोठी घोषणा असल्याचं पाहायला मिळतंय. आपण बघतोय की संकेत, जी घरकुलची योजना आहे, जी प्रधानमंत्री घरकुल योजना आहे, जी योजना आपण बघतोय की ज्यांना घरं नाहीयेत त्या लोकांना केंद्र सरकारकडून घर बांधून देण्याची जी योजना सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने कोणीही भारतामध्ये कोणीही गरीब नागरिक हा अन्नापासून वंचित राहून त्यांचा मृत्यू होऊ नये किंवा कोणीही ज्यांना निवारा नसावा असं कोणीही महाराष्ट्रामध्ये असू नये, या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने या जाहीरनाम्यामध्ये त्याचा समावेश केलेला दिसून येते. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रत्येकाला हक्काचं घर असावं, त्याचबरोबर प्रत्येकाला अन्न मिळावं, यासाठी हा जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा समाविष्ट केल्याचं एकंदरीत दिसून येतंय. नक्कीच राजरत्न, यानंतर भाजपने चौथी जी घोषणा केलेली आहे, मोठी घोषणा, त्याच्यामध्ये वृद्ध पेन्शन धारकांना सन्मान मिळेल. म्हणजेच महिन्याला 2100 रुपये आणि वर्षाला 25,200 रुपये. म्हणजे लाडकी बहीण मध्ये जशी वाढ केलेली आहे, 1500च्या ऐवजी 2500 रुपये आमचं सरकार आलं तर आपण देऊ, 2100 रुपये देऊ, म्हणजे 25,200 देऊ असं जे भाजपने म्हटलेलं आहे. तसंच वृद्ध पेन्शन धारकांना सुद्धा 25,200 रुपये वर्षाला देऊ अशी घोषणा भाजपने केल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, आपण पाहिलं तर वृद्धांसाठी सुद्धा भारतीय जनता पक्षाने योजना आणल्याचं दिसून येतंय. जे महिन्याला 2100 म्हणजेच आत्ता 2100 म्हणजे आत्ताचे 2100 रुपये म्हणजे ते वर्षभराला त्याचे 25,200चा आधार जो आहे तो वृद्धांना मिळणार आहे. आपण बघतोय की वारंवार वृद्धांच्या ज्या समस्या आहेत, त्यांना जे वृद्ध आधी नोकरीमध्ये होते त्यांना पेन्शन वगैरे मिळायचं, परंतु आता जे वृद्ध आहेत त्यांना कसल्याही प्रकारचं काही मिळत नाही. ज्यांना नोकऱ्याच नाहीत अशांना कसं पेन्शन मिळणार? त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या वतीने जर आपण पाहिलं तर जर आमचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये तर आम्ही वृद्ध पेन्शन धारकांना सन्मान देणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना महिन्याला 2100 रुपये देणार आहोत असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या जाहीरनाम्यामध्ये जर पाचवा मुद्दा जर त्यांनी आपण समाविष्ट केल्याचा आपण पाहू शकतो की जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिसतोय. कारण राजरत्न, हा जो फॅक्टर आहे हा फार महत्त्वाचा किंवा हा विषय जो आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये हे कॉमन फॅक्टर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जेव्हा जाहीरनामा आला त्यावेळी तेल, डाळ, तांदूळ अशा ज्या प्रमुख 5 जीवनावश्यक गोष्टी आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवू असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं आणि तीच बाब भाजपाने देखील घेतली असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव जे आहेत ते आपण स्थिर ठेवू असं म्हटल्याचं पाहायला मिळालंय. यानंतर राजरत्न, काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा होता ज्याच्यामध्ये जी प्रमुख घोषणा केली होती तीच घोषणा भाजपच्या संकल्पपत्र अर्थात जाहीरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन मिळेल आणि 25 लाख रोजगार निर्मिती होईल. म्हणजे रोजगार निर्मितीवर सर्व पक्ष आपल्याला जे आहे ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण जीवनावश्यक ज्या किमती आहेत त्या स्थिर करण्याच्या बाबतीमध्ये संकेत जर आपण पाहिलं तर सध्या आपण पाहतोय की जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे विरोधक जे सत्ताधाऱ्यांना आता धारेवरती धरतात की तुम्ही जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. आणि आपण रिसेंटली आपण पाहिलं तर आपण मतदारांशी संवाद साधतोय, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आपण मतदारांशी संवाद साधतोय आणि आपण त्यांना विचारतो की आता नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या नंतर महायुती सरकारनं जी लाडकी बहीण योजना आणली त्यांचा तुम्हाला कितपत फायदा होतोय. तर आपण पाहतोय की
काही महिलांकडून म्हणतो की आम्हाला आधार मिळतो, पण काही जणांकडून असं सुद्धा मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत की 1500 रुपयांनी काय होतं, तेलाचा डब्बा जर पाहिला तर तो 2100 रुपयाला गेला. अशा प्रकारच्या ज्या महिला वर्गांकडून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. जे पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, इतर डाळीचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे कुठंतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जाहीरनामा असेल किंवा त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा असेल, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला जीवनावश्यक वस्तूचे भाव हे आम्ही स्थिर ठेवणार आहोत. हा मुद्दा या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रभावी ठरणार आहे संकेत. तर पुढचा जर आपण पाहिलं, जसं तू सांगितलंस की युवक, आज जर आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये युवकांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये युवक शिक्षण घेत असतात, परंतु त्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होतो. शासन त्यांना नोकऱ्या देत नाही. नोकऱ्या हव्या त्या प्रमाणामध्ये त्या जागा उपलब्ध होत नाही किंवा त्या वॅकन्सीज निघत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईमध्ये निराशा कुठेतरी आपल्याला झाल्याचं दिसून येते. वारंवार आपण बघतो की एमपीएससीच्या जागा वाढवाव्यात, यासाठी आपण पुण्यामधलं आंदोलन सुद्धा कव्हर केलेलं होतं. विद्यार्थ्यांना आंदोलन कव्हर करावी लागतील. कृषी विभागामध्ये जागा वाढवून मिळाव्यात, संयुक्त परीक्षेच्या जागा वाढवाव्यात, राज्यसभेच्या जागा वाढवाव्यात, त्याबरोबर इतर गट क च्या जागा आहेत त्या वाढवाव्यात. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना विद्यार्थी आंदोलन करतात. त्यामुळे कुठेतरी या भाजपाने या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे की 10 लाख विद्यार्थ्यांना आम्ही 10,000 रुपये विद्यावेतन देणार आहोत आणि 25 लाख रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये करणार आहोत, असा या भाजपाचे जे संकल्प पत्र आहे त्यामध्ये असं सांगण्यात आले. यानंतर ग्रामीण विकासासाठी भाजपने घोषणा केलेली आहे. अंगणवाडी आशा सेविकांसाठी घोषणा केलेली आहे. वीज बिलामध्ये 30% कपात होईल आणि सौर अक्षय ऊर्जेवर जे आहे ते देखील भर देऊ असं भाजपने सांगितलंय. केंद्र सरकार आल्यानंतर राजरत्न मिशन 2047 पर्यंतचा विकसित भारत कसा असेल यावर पहिल्या 100 दिवसामध्ये कृती आराखडा देण्याचं निर्देश जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कॅबिनेटला दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र भाजपाने सरकार स्थापनेनंतर पहिल्या 100 दिवसाच्या आतमध्ये व्हिजन महाराष्ट्र @2028 म्हणजे 2028 पर्यंत महाराष्ट्रासाठीचं व्हिजन काय असेल ते जे आहे ते आपल्या मंत्र्यांना किंवा आपले जे प्रमुख आमदार आहेत या सगळ्यांना भाजप सरकार देईल असं सादर करण्यात येईल असं देखील सांगितलेलं आहे. अगदीच आपण पाहिलं तर ज्यावेळी केंद्र सरकार म्हणजे अर्थात नरेंद्र मोदी यांचं केंद्रामध्ये सरकार आलं, त्यानंतर त्यांनी 100 दिवसामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतलेले होते. अगदी त्याच धर्तीवरती जर पाहिलं तर महायुतीचं जर राज्यामध्ये सरकार आलं तर त्यांनी 100 दिवसाच्या आत महाराष्ट्रासाठीचं विजन काय आहे 2028 पर्यंत, अर्थात 2029 मध्ये पुन्हा विधानसभेच्या निवडणूक आहेत, तोपर्यंत विजन काय आहे हे सादर करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आम्ही कोणत्या रोड मॅपनी काम करणार आहे, सरकार जर महायुतीचं सरकार आलं तर कोणत्या रोड मॅपनी काम करणार आहे, त्या अनुषंगाने यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आम्ही 100 दिवसाच्या आत महाराष्ट्राचं विजन 2028 पर्यंत सादर करणार आहोत. राजरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणामधून अनेकदा सांगत असतात की भारताची अर्थव्यवस्था ही 5 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत आपल्याला न्यायची आहे. महाराष्ट्र भाजपानेही आपल्या संकल्प पत्रामध्ये असं सांगितलंय की महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती आम्हाला $1 ट्रिलियन पर्यंत बनवायची आहे आणि त्याचं लक्ष भाजपा म्हणून आम्ही साकार करू. म्हणजे 5 ट्रिलियन मध्ये 1 ट्रिलियन जे आहे ती महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असेल आणि ते स्वप्न भाजपा साकार करेल असं संकल्प पत्रामध्ये म्हणतात. निश्चितपणे ज्या प्रकारे तू सांगितलं की जर भारताची अर्थव्यवस्था जर पाहिलं तर आम्हाला $5 ट्रिलियन बनवायची आहे, असं लक्ष जे आहे ते भाजपाच्या केंद्रातल्या सरकारने ठेवलेलं आहे. आणि त्याच आधारावरती जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचं राज्य आहे. जर आपण पाहिलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळं महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती आम्हाला $1 ट्रिलियन पर्यंतची बनवायची आहे, ते आमचं स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनातून इथले जे उद्योग असतील त्या उद्योगांना चालना देण्याचे प्रयत्न असतील, त्याचबरोबर जे नवीन उद्योग जे निर्माण होणार आहेत त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करण्यासाठी कुठेतरी ही योजना आणल्याचं दिसून येतंय. त्यानंतर मेक इन महाराष्ट्र म्हणजे मेक इन इंडिया जसं होतं तसं मेक इन महाराष्ट्रामध्ये राज्याला फिनटेक आणि AI ची राजधानी म्हणून नागपूर, पुणे, नाशिक सारखी शहरं ही एरोस्पेस हब बनवणार असं भाजपने म्हटल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न यानंतर शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपच्या संकल्प पत्रामध्ये भाजपने असं म्हटलंय की शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या ज्या खतांवरील SGST कर आहे तो शेतकऱ्यांना परत दिला जाणार आहे आणि सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 6,000 रुपये भाव जो आहे तो दिला जाईल. आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये खास करून आपण बघतो की सोयाबीनचं पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि त्याच अनुषंगाने शेतकरी जास्तीत जास्त सोयाबीनला भाव मिळतो म्हणून सोयाबीनचं पीक घेतो, परंतु वारंवार सोयाबीनचे उतरणारे भाव असतील त्यामुळं
शेतकरी सुद्धा कुठेतरी व्यथित झाला होता आणि कुठेतरी शेतकऱ्यांना अ, प्रोत्साहन देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सोयाबीनचं उत्पन्न घ्यावं यासाठी प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव देणार असल्याचं या संकल्प पत्रात सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर खताचा जो वारंवार घोटाळा होतो, खतांचे जे भाव वाढतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळं आम्ही जे खतावरचा एसटी जो कर आहे तो त्यांना आम्ही शेतकऱ्यांना परत देणार आहोत असं सुद्धा या संकल्प पत्रामध्ये सांगण्यात आलंय. यानंतर जर आपण पाहिलं तर 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दिदी बनवणार, 500 बचत गटांसाठी 1,000 कोटींचा फिरता निधी उपलब्ध होणार असंही भाजपने सांगितल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर जर आपण पाहिलं म्हणजे भाजपच्या संकल्प पत्रामधला आणखीन एक महत्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर ओबीसी, एससीबीसी, एसडब्ल्यूएस आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्कांची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार म्हणजे संपूर्ण शुल्क परत मिळणार असं भाजपने म्हटल्याचं पाहायला मिळतंय राजरत्न. संकेत आपण बघतोय की सध्या जर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर एकतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या जागाच नाही, शासनाच्या जागाच निघत नाही. जरी जागा निघाल्या तर त्याची जी परीक्षा शुल्क असतं ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असतं. जर तुमची तलाठीची जर तुम्ही फॉर्म भरताय तर त्याची फीस 1,000 रुपये आहे. त्यामुळे कुठंतरी विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे, पालकांमध्ये निराशा आहे. जर महिन्याला जर 4 फॉर्म निघत असतील तर त्या विद्यार्थ्यांना 4,000 रुपये फीस भरावी लागते. त्यामुळे कुठंतरी हे शुल्क कमी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर सगळ्यांना जे विद्यार्थी आहेत त्यांचं आम्ही शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती म्हणजे जे आधी शुल्क घेण्यात आलेलं होतं ते आम्ही परत करणार आहोत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. वंचितचा जो जाहीरनामा आहे संकेत त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की ते परीक्षा शुल्क जे भरमसाठ वाढलेलं आहे ते आम्ही प्रत्येक परीक्षा आम्ही विद्यार्थ्यांना 100 रुपये शुल्कामध्ये आम्ही परीक्षा त्या फॉर्म उपलब्ध करून देणार आहोत असं वंचितच्या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. कुठेतरी विद्यार्थ्यांना कुठेतरी आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये केलेला दिसून येतोय. राजरत्न आणखी मोठी घोषणा जर आपण पाहिली तर एससी, एसटी आणि ओबीसी समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाखापर्यंत आमचं सरकार जर आलं तर आम्ही बिनव्याजी कर्ज देऊ असं भाजप म्हणतंय. निश्चितपणे जर आपण पाहिलं तर एससी वर्ग असेल किंवा एसटी असेल किंवा ओबीसी वर्ग असेल ज्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण बघतोय की तरुणाईकडे आता रोजगाराच्या संधी विशेषतः आपण शासकीय नोकऱ्या नाही आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांना कसं आपल्याला रोजगाराकडे आणता येईल त्या दृष्टिकोनातून सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येकाला 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाची तरतूद करणार आहोत ज्यावेळी आमचं सरकार येईल असं यामध्ये सांगण्यात आलं. आणि तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये तरुण मतदार आहेत त्या तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने अर्थात महायुतीने केल्याचं दिसून येतं या संकल्प पत्रामधून. राजरत्न आणखी एक महत्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले जे गौरवशाली किल्ले आहेत या गौरवशाली किल्ल्यांचं संवर्धन आणि ऐतिहासिक वारसांचं जतन आपण करू असं भाजप म्हणतंय. निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले महाराष्ट्रामध्ये उभे केले. खरं तर त्यांची आत्ताची अवस्था बघितली तर पुरातन खात्याचं याच्याकडे लक्ष आहे का असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय. वारंवार पुरातन खातं याकडे लक्ष देतंय का किंवा तशी तरतूद तसा निधी उपलब्ध करून दिला जातोय का? कारण आता आपण पाहिलं तर रिसेंटली संभाजीराजांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे अशी सुद्धा त्यांनी मागणी केली होती. आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले उभे केलेले आहेत त्यांचं संवर्धन हे झालं पाहिजे, ऐतिहासिक वारशाचं जतन झालं पाहिजे आणि ते आम्ही करणार आहोत असं भाजपाच्या संकल्प पत्रामधून सांगण्यात आले. राजरत्न भाजपा जे नेहमी सांगत असतं की आपण खरे हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक रहे तो सेफ रहे असाही घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि या सगळ्या अनुषंगानं भाजपच्या संकल्प पत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात कायदा करून फसव्या धर्मांतराला देखील आळा बसवेल. निश्चितपणे आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सध्याचं जे राजकारण आहे ते अत्यंत जातीय वळणावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विशेष करून जर संकेत आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाचं जे आंदोलन झालं त्यानंतर आपण पाहिलं तर राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी दरी निर्माण झाली. त्यामुळे कुठेतरी जातीय सलोखा बिघडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नुकतंच आपण पाहिलं तर नितेश राणे अर्थात नारायण राणे यांचे पुत्र जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी सांगितलं की मुळामध्ये आपण पाहिलं की बळजबरीने धर्मांतर केल्या चाललंय. हिंदू मुलींना मुस्लिम धर्मामध्ये कन्वर्ट केल्या चालले, बळजबरीने केल्या चालले. त्यामुळे कुठेतरी असं धर्मांतर होऊ नये, बळजबरीने धर्मांतर होऊ नये, सक्तीनं धर्मांतर होऊ नये यासाठी जे आहे सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात कायदा करणार असल्याचं या संकल्प पत्रामध्ये सांगण्यात आलं. आणि फसवं जे धर्मांतर आहे त्याला आम्ही आळा बसवणार आहोत असं सुद्धा या संकल्प पत्रामध्ये सांगण्यात आलंय. राजरत्न एक महत्वाचा मुद्दा भाजपने
घेतल्याचं पाहायला मिळतंय. वन्यजीवांचा जो हल्ला मनुष्यांवर केला जातो त्या अनुषंगानं आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळणार, यासोबतच वन्य प्राण्यांपासून होणारी जीवितहानी देखील आपण रोखू, असं भाजपने आपल्या संकल्पपत्रात म्हटलंय. निश्चितपणे आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचा संकल्प आहे. ज्यावेळी आपण विकास करत असतो त्यावेळी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भूखंड लागत असतो आणि अशा वेळी शहरीकरण वाढल्यामुळे कुठेतरी जंगलांची संख्या कमी होती आणि त्यामुळे कुठेतरी वन्यजीवांचा प्रश्न निर्माण होतोय. जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नर सारखा भाग असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संकेत पाहिलं तर बिबट्याचे हल्ले आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा जो आहे जीवाचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. एका बाजूला पाहिलं तर जंगलामध्ये अतिक्रमण केल्यामुळे कुठेतरी वन्यजीवांचा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय आणि नागरी वस्ती वाढल्यामुळे त्यांच्या सुद्धा जीवाचा प्रश्न निर्माण होतो. अशा धर्तीवरती आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर आपण पाहिलं तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळणार असल्याचं सुद्धा ह्या संकल्प पत्रात सांगण्यात आलंय. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून होणारी जीवितहानी सुद्धा रोखण्यात येईल असं या संकल्प पत्रामध्ये जे आहे ते सांगण्यात आले. नक्कीच. तर हे 25 मुद्दे घेऊन भारतीय जनता पक्षानं आपलं संकल्प पत्र जे आहे ते केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली ते पार पडल्याचं पाहायला मिळालेलं आहे. खर तर केलंय काम भारी. आता पुढची तयारी म्हणत महायुती सरकारनं देखील आपला एक संयुक्त जाहीरनामा सादर केला होता. त्यानंतर आज भाजपचा जाहीरनामा जो आहे तो जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता तुमचं आमचं हक्काचं टॉप न्यूज मराठी चॅनल नव्या रूपात नव्या ढंगात. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.